प्रेरणादायक गोष्ट, प्रामाणिकपणाचं बक्षीस। संदीप हा एका छोट्याशा गावात राहणारा गरीब पण प्रामाणिक मुलगा। त्याचे वडील शेतकरी होते आणि आई घरकाम करून थोडा हातभार लावायची। घरात फारशी सुबत्ता नव्हती, पण त्यांनी संदीपला चांगल्या संस्कारात वाढवलं, कधीही खोटं बोलू नकोस आणि प्रामाणिक राहा। संदीप शाळेत हुशार होता, अभ्यासात तर पुढं होताच, पण विशेष म्हणजे तो अत्यंत प्रामाणिक आणि मदतीला तत्पर होता। शिक्षक त्याचं खूप कौतुक करायचे। एकदा शाळेतून घरी जात असताना त्याला रस्त्यावर एक पास सापडली। पास उचलून त्याने उघडून पाहिलं, तर त्यात 15,000 रुपये आणि काही ओळखपत्र होती। तो एक क्षण थांबला। एवढे पैसे त्याच्या घरी कधी पाहायला मिळाले नव्हते। त्याच्या मनात विचार आला, हे पैसे घेऊन घरात थोडं सावरणं शक्य आहे। पण लगेच त्याच्या आई-वडिलांचे शब्द त्याच्या कानात घुमले, प्रामाणिकपणा कधीही सोडायचा नाही। त्याने ती पास उचलली आणि गावच्या पोलीस स्टेशनमध्ये नेली। पोलिसांनी त्या पर्समधील ओळखपत्र पाहून त्या व्यक्तीशी संपर्क केला। काही तासांनी तो माणूस, एक शहरातील व्यापारी, पोलीस स्टेशनमध्ये आला। पास पाहून आनंदाने त्याचे डोळे भरून आले। माझ्या आजच्या कामाच्या सगळ्या कमाईचे पैसे या पर्समध्ये होते। जर हरवली असती तर मला फार मोठं नुकसान झालं असतं, असं तो म्हणाला। त्याने संदीपला इनाम म्हणून 2,000 रुपये देऊ केले, पण संदीपनं सौम्य हसत ते नाकारले। काकांनो, मला फक्त ती पास योग्य व्यक्तीकडे पोहोचवायची होती। हे माझं कर्तव्य होतं, असं तो म्हणाला। त्या व्यापाऱ्याने संदीपचा प्रामाणिकपणा पाहून गावातल्या लोकांसमोर त्याचं कौतुक केलं। बातमी स्थानिक वर्तमानपत्रातही आली। त्याच व्यापाऱ्याने पुढे संदीपच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला। संदीपनं मेहनत आणि सचोटीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केलं। पुढे तो सरकारी अधिकारी झाला आणि आजही त्याच्या प्रत्येक निर्णयामध्ये प्रामाणिकपणाचं प्रतिबिंब दिसतं। या गोष्टीतील शिकवण, ही गोष्ट आपल्याला सांगते की प्रामाणिकपणा तात्पुरतं नुकसान करतो असं वाटतं, पण त्याचं फळ कायम मोठं आणि चिरकाल टिकणारं असतं। प्रामाणिक व्यक्तीवर समाजाचा, नात्यांचा आणि नियतीचाही विश्वास असतो।